देशमुख ईडी कार्यालयात पोहोचल्यात। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर झालेले आहेत। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। याच संदर्भामध्ये पहिली अटक सीबीआयने आपल्याला माहिती केलेली होती आणि त्याच्यानंतर आता अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय। आतापर्यंत अनेकदा समन्स जे आहे ते ईडीने बजावलेलं होतं, मात्र अनिल देशमुख हे गायब झालेले होते आणि असं असताना आता अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। सुधाकर काश्यप माझे सहकारी आपल्या सोबत। सुधाकर, आपण बघतोय अनेक महिन्यानंतर अनिल देशमुख आता आलेले आहेत आणि ईडीच्या कार्यालयात पोहोचलेत, काय अधिकची माहिती? वैभव, अनिल देशमुख काही मिनिटापूर्वी ईडीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। आज येणार असं ते म्हटलं जात होतं, पण ते एकूणच त्यांच्या विरोधात जे काही प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत मिळालेली नाही। त्यांच्या विरोधात प्रकरण आहेत, प्रामुख्याने एक सीबीआयचं प्रकरण आहे आणि दुसरं ईडीचं प्रकरण आहे। ईडीच्या प्रकरणामध्ये देखील त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत हायकोर्ट नाही, सुप्रीम कोर्टाने पण दिलेली नाहीये। त्याच्यामुळे अखेर आज अनिल देशमुख जे आहेत ते ईडीच्या कार्यालयामध्ये आले आहेत तिथे आणि आज ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर ते हजर झालेले आहेत। एक प्रकारे त्यांनी ईडी समोर स्वतःहून हजर होऊन त्यांनी जी काही चौकशी असेल त्या चौकशीला ते आता सामोरे जातील। आता अधिकारी त्यांची काही वेळात त्याची चौकशी सुरू करतील, वरिष्ठ अधिकारी ईडीचे ते त्यांची चौकशी सुरू करतील। नक्कीच सुधाकर, मात्र पुढे आता काय काय होण्याची शक्यता या संदर्भामध्ये अटक देखील होऊ शकते का सुधाकर? नक्कीच त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आहे, जवळजवळ 100 कोटी रुपयाची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा त्यांच्या विरोधात गुन्हा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांची सगळी चौकशी सुरू होती। त्यांना शोधलं होतं, त्यांची जवळजवळ 5 कोटीची मालमत्ता जप्त केलेली आहे, जमीन जप्त केलेली आहे। त्यांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वॉरंट देखील त्यांनी इश्यू केले होते। एकूणच अनिल देशमुख यांच्यासमोर मोठ्या अडचणी यापूर्वीच ईडीने उभ्या केल्या होत्या, वेगवेगळ्या माध्यमातून त्या सगळ्या उभ्या होत्या। हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने त्यांना कोणत्याही प्रकारे दिलासा न दिल्यामुळे त्या आज अखेर अनिल देशमुख यांना इथे यावं लागलेलं आहे ईडीच्या कार्यालयात आणि ईडीच्या कार्यालयात ते आता अधिकाऱ्यांसमोर हजर झालेले आहेत। नक्कीच सुधाकर, आपण बघतोय गेले अनेक महिने अनिल देशमुख जे ते गायब झालेले होते। समन्सवर समन्स त्यांना ईडीकडनं बजावलं जात होतं, मात्र त्याला ते दाद देत नव्हते। असं असताना आता ते येत आहेत आणि आता ईडीच्या कार्यालयात गेलेले आहेत, मात्र ज्या प्रकारे ते गायब झालेले होते एक मोठी नामुष्की खरं तर महाविकास आघाडीसाठी। एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री, गृहमंत्री, सगळ्यात महत्वाचं पद त्यांच्याकडे होतं। या पदावरील मंत्र्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर आरोप होतात। प्रामुख्याने त्यांच्यावर जे आरोप आहेत, बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे, त्यांच्या विरोधामध्ये बार कडून पैसे वसूल केल्याचा आरोप आहे, त्यांच्या विरोधात पब मधून पैसे गोळा केल्याचा आरोप आहे। हे सगळे पैसे जे ते गोळा करून सचिन वाझेने एकूणच त्यांचा जबाब दिला होता की सगळे पैसे गोळा करून अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून आपण गोळा करत होतो, अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट होतं। वेगवेगळे स्टेटमेंट होतं, काही बार मालकांची स्टेटमेंट देखील घेण्यात आले होते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनिल देशमुख यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा ईडीने नोंदवला आहे। अनेक या प्रकरणात खरं तर सुरुवातीला 25 जून रोजी अनिल देशमुख यांचे 2 सचिव यांना अटक झाली आहे, पालांडे त्याचप्रमाणे शिंदे या दोघांना अटक झालेली आहे। अनेक महत्वाच्या मुद्द्यावरती त्यांच्याकडे चौकशी करण्यात आलेली आहे। अजूनही हे दोघे जे आरोपी आहेत, जे अनिल देशमुख यांचे पीए होते, जून महिन्यापासून म्हणजे गेली 5 महिने ते जेलमध्ये, त्यांना अजूनही जामीन मिळालेला नाहीये। आरोपपत्र देखील या प्रकरणामध्ये दाखल झालेलं आहे। अनेक गंभीर स्वरूपाचा जे काही आरोप होते त्या अनुषंगाने ईडीच्या अधिकाऱ्याने तपास केलेला आहे आणि हा जो तपास आहे या तपासानंतर ईडीने जेव्हा अनिल देशमुख कोर्टात गेले होते त्यावेळी ईडीने हे सगळे पुरावे जे आहेत ते कोर्टासमोर मांडले होते आणि यामुळे अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला नव्हता, त्यांचे स्क्वॅशिंग त्यांचं झालं नव्हतं, त्यांचे समन्स रद्द केले गेले नव्हते, कोणत्याही प्रकारचे त्यांना। नक्कीच सुधाकर, असेच सोबत पुन्हा तुमच्याकडे येतोच, मात्र अनिल देशमुख यांच्यावरती आरोप तरी नेमके काय बघूयात। अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे, माजी गृहमंत्री यांच्यावरचे आरोप आपण बघतोय। दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला ते सांगायचे। अनिल देशमुखांचे आरोप आपण बघतोय, मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट मधून पैसे जमा करायला सांगायचे, पोलिसांना ते सातत्यानं सूचना द्यायचे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून पोलीस अधिकाऱ्यांना बंगल्यावरती बोलवायचे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, आपण बघतोय अनिल देशमुख आता ईडी कार्यालयात पोहोचलेले आहेत, तर काय पहिली प्रतिक्रिया? नाही, आता आपल्या माध्यमातूनच मला हे समजतंय, जर तसं झालं असेल तर उशिरा सुचलेलं शहाणपण
असंच या प्रकरणात म्हणावं लागेल. कारण शेवटी आपल्या देशात कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. कायद्यापासून पळत राहण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण कधीतरी यंत्रणांसमोर सामोरं जावं लागणारच होतं आणि म्हणून उशिरा का होईना त्या ठिकाणी कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे, मानायला पाहिजे अशा भूमिकेतनं ते सरेंडर झाले असावे. नक्कीच प्रवीणजी, आपण बघितलं होतं गेले अनेक महिने समन्सवर समन्स देऊन देखील ईडीनं समन्स पाठवलं होतं, मात्र त्याला दाद दिलेली नव्हती आणि गायबच होते अनिल देशमुख. आता ते आलेले आहेत. दुसरीकडे सीबीआयनं देखील आता पहिली अटक या संदर्भात केलेली आहे. अडचणी एकूणच वाढतील असं वाटतं आता अनिल देशमुखांच्या? नाही, खरं म्हणजे एवढ्या मोठ्या तपास यंत्रणेचे 5-5 समन्स जाणं आणि त्याला प्रतिसाद न मिळणं हेच त्या तपास यंत्रणेच्या बाबतीत त्या ठिकाणी चुकीचं होतं. कारण मग या यंत्रणांना ज्यांची भीती आहे की बाबा ईडी असेल, सीबीआय असेल, या एक प्रभावशाली अशा यंत्रणा आहेत आणि 5-5 समन्स नंतर आम्ही जुमानणारच नसू, तर शेवटी त्या यंत्रणांच्या बाबतीत त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि म्हणून मला वाटतं आता ईडी कार्यालयात जर गेले असतील तर ते निश्चितच कायद्याच्या दृष्टीनं योग्य आहे. आता ज्या काही कारवाया असतील त्यांच्या चौकटीत कायद्यानुसार त्या ठिकाणी संबंधित यंत्रणा करतील. परंतु मला वाटतं पहिला समन्स, दुसरा समन्स आल्यानंतरच दुसऱ्या तिसऱ्या समन्सला रिस्पॉन्स देण्याची आवश्यकता होती. अगदी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापासून त्या ठिकाणी काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यंत्रणांच्या बाजूनेच निर्णय लागत गेल्यानं त्यांनाही नाईलाज झाला असणार आणि म्हणून ते ईडी कार्यालयात दाखल झाले असावे. नक्कीच प्रवीणजी, आपण बघितलं की या केसमध्ये काही कारवाई होऊ नये यासाठी कोर्टात, हायकोर्टात असेल, सुप्रीम कोर्टात असेल, सातत्यानं अनिल देशमुखांनी सगळे प्रयत्न करून पाहिले, मात्र कुठेच तिथं यश आलं नाही आणि म्हणूनच सरते शेवटी नाईलाजानच ते आलेत असं वाटतं काय कोणाच? नाही, बरोबर आहे. त्यांनी हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत या ठिकाणी कारवाई होऊ नये, स्थगिती मिळावी, अटक करू नये याकरता त्या ठिकाणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. परंतु न्यायालयाने या बाबतीत कुठल्याही प्रकारचा दिलासा या ठिकाणी अनिल देशमुखांना दिला नाही आणि त्याच्यामुळे त्यांना शेवटी नाईलाज झाला की या ठिकाणी त्यांना सरेंडर होण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणून त्या सरेंडर झाल्या असावेत. नक्कीच प्रवीणजी, आता आपण बघतोय सरेंडर तर झालेले आहेत, मात्र आता पुढची चौकशी केली जाईल, जेवढी ईडीकडनं केली जाईल सीबीआयकडनं देखील केली जाईल आणि अर्थात यात आणखी काही धक्कादायक माहिती देखील समोर येईल असं वाटतंय कोणच तुम्हाला? हो, आता त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही. शेवटी यंत्रणा त्यांच्या परीनं चौकशी कारवाई करत असतात, त्यांच्या चौकटीत ते आहे ते करतील. पण अटक देखील होईल असं वाटतंय प्रवीणजी या सगळ्या संदर्भात? तर प्रवीण दरेकर जे आपल्या सोबत होते, विरोधी पक्षनेते, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की देर आहे दुरुस्त आहे असं म्हणतायत ते. 100 कोटी वसुली प्रकरणात आपण बघतोय देशमुख यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. अनेक महिन्यांपासून देशमुख हे अज्ञातवासामध्ये होते. अनिल देशमुख आता ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत. 5-5 समन्स हे ईडीकडनं अनिल देशमुखांना पाठवण्यात आलेलं होतं. आपण बघतोय दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला ते अधिकाऱ्यांना सांगायचे. अर्थात वाझेला अटक झाल्यानंतर त्यांच्याकडनं ही सगळी माहिती आलेली होती. तेव्हाचे तत्कालीन सीपी परमवीर सिंग यांनी काही घणाघाती आरोप जे ते केले होते आणि या प्रकरणाला सुरुवात झाली होती. पोलिसांना सातत्यानं सूचना ते द्यायचे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते एकूणच अंधारात ठेवायचे, अशा अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप हे अनिल देशमुखांवरती लागलेले होते. एकीकडे आपण बघतोय सीबीआयनं देखील कारवाईला सुरुवात केलेली होती. या सगळ्या 100 कोटींच्या प्रकरणामध्ये पहिली अटक देखील सीबीआयनं केलेली होती. दरम्यान अनिल देशमुखांनी हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, सगळीकडे दरवाजा ठोठावला आणि अर्थात कुठची कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्न केलेले होते. मात्र कुठच्याही कोर्टानं त्यांना कुठलाही दिलासा दिला नाही आणि अखेर अनिल देशमुख जे गायब होते इतके महिन्या, आता ते ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. अर्थात किती तास आता त्यांची चौकशी चालते आणि या सगळ्यामध्ये आता अनिल देशमुखांना अटक होते का हे बघणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र महाविकास आघाडीची या सगळ्यात नाचक्की झाली आहे, काही वेगळं सांगायला नको. अनिल देशमुख आपण बघतोय माजी गृहमंत्री असून देखील अतिशय गंभीर स्वरूपाचे वसुलीचे आरोप त्यांच्यावरती लागले आणि त्याच्यानंतर ते गायब झालेले होते. 5-5 वेळा ईडीनं त्यांना समन्स बजावलेलं होतं आणि तरी सुद्धा आपण बघितलं की ते त्याला दाद देत नव्हते. अखेर या अज्ञातवासातनं आता अनिल देशमुख आलेले आहेत. ईडीच्या कार्यालयात ते दाखल झालेले आहेत. दरम्यान सीबीआयची देखील या सगळ्यामध्ये एंट्री झालेली होती आणि सीबीआयनं देखील आपल्याला माहिती आहे त्यांच्या घरावरती मागच्या आठवड्यामध्ये छापेमारी केलेली होती आणि त्यामुळे आता सीबीआयकडनं देखील कशा प्रकारे तपास केला जातो आता ते बघावं लागेल.
आणि थेट जाऊयात मुंबईत ईडी ऑफिसच्या बाहेर सुधाकर काश्यप मध्ये सहकारी आपल्या सोबत या घडामोडींवरती लक्ष ठेवण्यात. सुधाकर, आपण बघतोय एकीकडे आता ईडीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत ईडी, सीबीआय. अडचणी एकूणच वाढताना दिसतात अनिल देशमुखांच्या. नक्कीच वैभव, या सगळ्या अडचणी आधीच वाढलेल्या आहेत. अनिल देशमुख यांना जवळजवळ गेली 4-5 महिन्यापासून ईडीचे अधिकारी शोधत आहेत. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने समज देण्यात आलं होतं, त्यांच्याकडे धाडी टाकण्यात आल्या होत्या. जवळजवळ 4 ते 5 वेळा या धाडी टाकण्यात आल्या होत्या. एकाच वेळी अनेक ठिकाणी या धाडी पडत होत्या. जवळजवळ 5-7 वेळा या धाडी पडत होत्या. नागपूर असेल, मुंबई असेल, वर्धा असेल, वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या धाडी पडत होत्या. आणि हे सगळे रिपोर्ट जे आहेत ईडीचे अधिकारी वेळोवेळी सगळे तयार करत होते. आतापर्यंत अनिल देशमुख यांनी 2 प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. पहिलं त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला जे समज दिलेले ते समज कोणत्या बाबतीत हे आपल्याला काही माहिती नव्हतं, काही प्रकार आपल्याला माहिती नाही, हे आपल्याला आधी सांगण्यात यावं, आपल्याला योग्य प्रकारे माहिती द्यावी, आपल्याला काय गुन्हा दाखल केला ईडीने. आणि ह्या सगळ्या मुद्द्यावरती ते हायकोर्टात गेले होते. मात्र हायकोर्टात देखील त्यांचे मुद्दे टिकले नाहीत. हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. 2 महत्त्वाच्या याचिका होत्या. एक सीबीआयच्या गुन्ह्याबद्दल, जो सीबीआयने जो अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे प्रामुख्याने अँटी करप्शनच्या ॲक्टमध्ये, आणि ईडीने जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा जो आहे हा मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आहे. या दोन्ही गुन्ह्यामध्ये अनिल देशमुख यांना कोणत्याही प्रकारे हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही. आज या ठिकाणी जे काय अनिल देशमुख आलेले आहेत तो ईडीच्या गुन्ह्यामध्ये आलेले आहेत. ईडीचा जो गुन्हा आहे तो 100 कोटी रुपयाच्या जी वसुली होती, जी मनी लॉन्ड्रिंग होती, त्या अनुषंगाने हा सगळा तपास आता जो अनिल देशमुख यांचा सुरू झालेला आहे. अनिल देशमुख या ठिकाणी आलेले आहेत. काही वेळापूर्वी आलेत. अनिल देशमुख यांनी तिथे कार्यालयात जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटलेत, एंट्री केलेली आहे आणि त्यांची चौकशी जी आता ही चौकशी सुरू झालेली आहे. 100 कोटी रुपयाचा जो आरोप आहे, जो वसुलीचा आरोप आहे, जो बार मालकाकडून, पब मालकाकडून जी वसुली झालेली आहे, त्याचप्रमाणे जी बदल्यांमध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे. आणि हे एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ आपण बघतोय. अनिल देशमुख ईडी कार्यालयात जेव्हा दाखल झाले तेव्हाचा एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ TV9 मराठीवरती आपण बघतोय. काही वेळापूर्वीच आपण बघतोय माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. 5-5 वेळा त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं, त्याला त्यांनी दाद दिलेली नव्हती. मात्र आता आपण बघतोय नाईलाजानं अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. अज्ञातवासात होते, कुठे होते कोणालाही माहिती नव्हतं. आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय आता ईडीच्या कार्यालयामध्ये अनिल देशमुख, माजी गृहमंत्री ज्यांच्यावरती 100 कोटींच्या एकूणच या वसुलीचे आरोप आहेत, ते अनिल देशमुख आता ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. पुन्हा एकदा जाऊयात सुधाकर काश्यप सहकारी आपल्या सोबत. सुधाकर, एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ आपण दाखवतोय. आता ईडीच्या कार्यालयात दाखल झालेला आहे तो हा फोटोग्राफ आहे. काय माहिती या संदर्भात? वैभव, हा जो फोटो आहे हा अनिल देशमुख ज्या कार्यालयात आले आणि त्यानंतर जिण्याने ते वरती जात होते त्यावेळी तिथे थांबले होते. आणि सुधाकर, जरा तुम्हाला थांबवतो. सुधीर मुनगंटीवार जी आपल्या सोबत आहेत, भाजपचे नेते. सुधीर भाऊ, आपण बघतोय अज्ञातवासात होते अनिल देशमुख. 5-5 समन्स ईडीने बजावलं होतं, त्याला काही दाद दिली नव्हती. मात्र आता शेवटी ते ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया? शेवटी त्यांना याची जाणीव झाली असेल की पोलिसांचे हात आणि या देशाच्या व्यवस्थेचे हात लांब आहे. आपण किती दिवस ईडीच्या या चौकशीच्या संदर्भामध्ये जे आपल्याला समजदारी झाले त्याच्यापासून आपण जेवढे दूर जाऊ तेवढं आपलं नुकसान आहे. आणि त्यांनी योग्य निर्णय केला. ईडीच्या कार्यालयात ते जाऊन जे काही खरं आहे ते सांगतील. आणि हीच जर अगोदरच त्यांनी या पद्धतीने कृती केली असती तर एक माजी गृहमंत्री म्हणून, एक राजकीय नेता म्हणून निश्चितपणे या संदर्भामध्ये जनतेसमोर आपण आदर्श प्रस्थापित करू शकलो असतो. हे गृहमंत्री होते आणि गृहमंत्री म्हणून ते नेहमीच जनतेला हा संदेश द्यायचे की जर तुम्ही निर्दोष असाल तर घाबरू नका. जेव्हा तुम्हाला ठाणेदार बोलवेल तेव्हा जाऊन आपलं निर्दोषत्व हे पुराव्यासही सिद्ध करा, असं त्यांची भाषा असायची. आता जेव्हा त्यांच्यावर असा प्रसंग ओढवला, भाषा का बदलली माहित नाही, पण स्वागत आहे. ते गेले. फक्त आज ते ईडीच्या दारात आहे, मोठी बातमी होत आहे. पण दिवाळीच्या अगोदर आज एसटी कर्मचारी मरणाच्या दारात आहे, शेतकरी मरणाच्या दारात आहे. हे मात्र अशा बातम्यांमध्ये दबून चालतं. नक्कीच सुधीर भाऊ, खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत होते. आपण बघतोय अनिल देशमुख आता ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली एकदा ऐकूयात. आणि आता ही प्रोसिजर आहे, त्याप्रमाणे ते गेले असतील.
त्यावर CBI काय करणार आहे, ईडी काय करणार आहे हे सांगण्या इतकं मी CBI आणि ईडीचा अधिकारी नाही. आणि थेट जाऊयात किरीट सोमय्या जी आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. किरीटजी, स्वागत आहे तुमचं. मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी आपण बघतोय आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया? किरीट सोमय्या यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. आता सुधाकर माझा सहकारी ईडीच्या कार्यालयाबाहेर आपल्यासोबत आहे. सुधाकर, आज काय काय घटनाक्रम होऊ शकतो? कारण आपण बघितलंय ईडीच्या कार्यालयात तर पोहोचलेले आहेत, 5 समन्स बजावलेली होती, त्यामुळे आज केवळ चौकशी होईल किंवा काय काय होऊ शकतं? वैभव, अनिल देशमुख यांना ईडीचे अधिकारी गेल्या 5 ते 6 महिन्यापासून शोधतायत. त्यांच्या विरोधात अनेक पुरावे आहेत. अनिल देशमुखच्या 2 सहकाऱ्यांना, 2 सचिवांना यापूर्वीच अटक झालेली, जून महिन्यात ती अटक झालेली. त्यांची चौकशी ईडीने सविस्तरपणे केलेली आहे. ईडीने या प्रकारातले आरोपपत्र देखील दाखल केलेलं आहे. याचाच अर्थ ईडीने या प्रकरणाचा बराचसा तपास सगळा केलेला आहे. अनेक प्रश्न जे आहेत ते अनिल देशमुखांना चारी बाजूने रस्ते जेव्हा बंद होतात त्यावेळेला बाय कंपल्शन माणूस त्या दिशेने जातो. तसं हायकोर्टामध्ये अटकपूर्व किंवा केस खारिज करा हे फेटाळलं गेलं, सुप्रीम कोर्टात फेटाळलं गेलं, असं सगळं झाल्यानंतर आता काही पर्यायच नाही. कारण याच्यानंतर मग ईडीला, CBIला ही डायरेक्ट फरारची नोटीस काढावी लागेल. त्यामुळे त्याने निर्णय केला असेल की जाऊ दे, आता झंझट नको, आपण जाऊन हजर होऊ, असा माझा अंदाज आहे. म्हणजे ते गेले, काय काय होते बघू. तुम्हाला सगळ्या गोष्टी पहिल्यांदा कळतात, त्यामुळे तुम्हाला कळलं की मला कळवा. दादा धनंजय मुंडे बोलले की जर वानखेडेंच्या सर्टिफिकेटबद्दल कंप्लेंट आली तर त्याचं प्रावधान आहे की त्याचं पूर्ण चौकशी केली जाईल. करावी ना, माझं अगदी एक्झॅक्टली हे म्हणणं आहे. पोपटपंची बंद करा, प्रत्येक विषयी चौकशी करा. आज आमची अनुसूचित जाती मोर्चाची बैठक आहे. आमचे अध्यक्ष इथे बसलेत, माजी आमदार सुधाकर भालेराव. वानखेडे हे दलित आहेत आणि त्यांना दलित असल्यामुळे जो त्रास दिला जातोय, आमची अनुसूचित जाती आघाडी मोर्चा जो आहे तो आजपासून ह्याविरुद्ध ह्यासाठी संघर्ष करेल आणि एका दलिताला त्रास दिला जातो म्हणून त्यांच्या मागे. कश्यप माझे सहकारी ईडी कार्यालयाच्या बाहेर आपल्या सोबत. सुधाकर, आपण बघतोय प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत. मात्र हा एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ आपण दाखवतोय ज्यात काही वेळापूर्वीच अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाल्याचं कोणा दिसतंय. किती वाजता ईडी कार्यालयात पोहोचलेले आहेत, काय त्याविषयीची आधीची माहिती? अनिल देशमुख जे 11:30च्या सुमारास ईडी कार्यालयामध्ये पोहोचले. ते आणि त्यांचे वकील इंद्रपाल सिंग हे होते. त्याचप्रमाणे त्यांचे काही खाजगी सचिव देखील होते. 2-3 व्यक्ती या ठिकाणी आले. त्यानंतर इंद्रपाल सिंग आणि अनिल देशमुख हे ईडी कार्यालयामध्ये गेलेत. ही ईडी कार्यालयाची इमारत आहे. 3ऱ्या मजल्यावरती, 4थ्या मजल्यावरती ईडीचं कार्यालय आहे. वरिष्ठ अधिकारी 3ऱ्या मजल्यावर बसतात. आयोजक आहेत ते 4थ्या मजल्यावरती बसतात. या ठिकाणी अनिल देशमुख आपल्या वकिलासोबत आले. त्यानंतर ते 4थ्या मजल्यावरती गेलेले. 4थ्या मजल्यावरती या तपास अधिकारी बसतात. तपास अधिकाऱ्यांना ते भेटलेत आणि त्यानंतर आता त्यांची सगळी चौकशी सुरू आहे. या संपूर्ण ईडीचे जे प्रमुख आहेत, पूर्ण या मुंबई झोनचे सत्यव्रत कुमार, ते आज या कार्यालयामध्ये नाही आहेत, ते दिल्लीला आहेत. मात्र इतर जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते या ठिकाणी आहेत. ते आता अनिल देशमुख यांची चौकशी करतील. चौकशीला किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही. मात्र एवढं नक्की, ईडीच्या चौकशीच्या प्रथेनुसार ही चौकशी काही तास चालण्याची शक्यता आहे. ही काही तास चौकशी चालेल. पुढचे 4-5 तास तरी चौकशी चालण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर ईडीला जर वाटलं की ही चौकशी पुन्हा करायची तर ते तसं अनिल देशमुख सांगतील किंवा त्यांना इतर काही निर्णय घ्यायचा असेल तर तसा ते निर्णय घेतील. मात्र अनिल देशमुख एक गेली 5-6 महिने जे फरार होते, एक प्रकारे त्यांना ईडी शोधत होते, CBI शोधत होते, अनेक यंत्रणा त्यांना ह्या सगळ्या बाबतीमध्ये शोधत होत्या. मग अनिल देशमुख सापडत नव्हते. ते कुठे आहेत हे कोणाला कळत नव्हतं. राज्याचा गृहमंत्री, कॅबिनेट मंत्र्याचा मंत्री हा यंत्रणांना सापडत नव्हता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे स्वतःहून अनिल देशमुख माजी मंत्री या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची चौकशी जी आहे ती चौकशी सुरू झालेली आहे. वैभव, नक्की